नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. नागपूर लोकसभेतून ते उमेदवार आहेत. धन्यवाद आपण वेळ दिलात त्यासाठी. नमस्कार. नमस्कार. नितीनजी, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. 10 वर्ष निवडून येण्याचा अनुभव आहे. तिसऱ्या टर्ममध्ये पण तुम्हाला इतका प्रचार करताना आम्ही पाहतोय, काय कारण आहेत? प्रचाराकरता कारण काहीच नाही आहे. मी स्वतः निवडणुकीमध्ये ही एक संधी मानतो की सर्व लोकांना संपर्क करण्याची मला संधी मिळाली आहे. निवडणूक मी 101% जिंकणार आहे, त्याच्यातून माझ्या मनात 1%ही संशय नाही आहे. पण या निमित्ताने या मतदारसंघातल्या अगदी जितक्या जास्त लोकांपर्यंत मला जाता येईल, भेटता येईल, मी प्रयत्न करतोय. मी या निवडणुकीत पोस्टर बॅनर नाही छापायचं ठरवलं. त्याचं कारण असं होतं की मी जे सांगितलं, काही लोकांनी उलट तिलट करून ते छापलं. मुळामध्ये सांगितलं की मला आता लोक ओळखतात, त्यामुळे नाव लोकांना माहिती आहे आणि मी 10 वर्षात जे काम केलं ते लोकांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे आता मला पोस्टर आणि बॅनर लावायची गरज नाही आहे. आता फक्त लोकांचा आशीर्वाद घेण्याची गरज आहे. मी जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईन आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न करेन. पण या प्रचारामध्ये नागपूरकरांनी का नितीन गडकरींना मतदान करावं? कारण आम्ही जेव्हा नितीन गडकरींना पाहतो तेव्हा असं दिसतं की ते देशासाठी खूप काम करतायत. नागपूरसाठी नितीन गडकरींनी काय केलं? 5 मुद्दे. नागपूरसाठी मी काय केलं हे तर लोक तुम्हाला सांगतील. तुम्ही लोकांची मुलाखत जरूर घ्या. पण नागपुरात मी लोकसभा सदस्य जेव्हापासून झालो तेव्हापर्यंत आतापर्यंत 1 लाख कोटी रुपयाची कामं केली. एज्युकेशन हब बनला नागपूर. नागपुराचा 0 माईलमुळे लॉजिस्टिक पार्क बनलं. ऑरेंज सिटीमुळे एक प्रकारे नागपूरचं आज नाव लौकिक सगळीकडे पोहोचला. नागपुरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायगर कॅपिटल आहे आणि नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे. नागपूरच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासाकरता मी प्रयत्न केला आणि मुळामध्ये माझा पिंड हा सामाजिक कार्यकर्त्याचा आहे. मी खासदार क्रीडा महोत्सव घेतला. 15 दिवस 17 दिवस चालला. 66 खेळ होते. 68 ग्राउंड, 70,000 खेळाडू खेळले. 1,68,00,000 बक्षिसं वाटलीत. नंतर मग मी सांस्कृतिक महोत्सव केला. त्यात रोज 50,000-40,000 50,000 लोक यायचे. तो जवळपास 16-17 दिवस चालला. नंतर मी भक्ती महोत्सव त्या काळात केला सकाळी. त्यात ज्ञानेश्वरी, नंतर रामरक्षा, हनुमान चालिसा, गजानन महाराजांची पोथी, नंतर भगवान गौतम बुद्धाचा स्तोत्र, असं अनेक गोष्टी ऐकल्या. 1 लाख लोकांनी भाग घेतला. नागपुरात मी ॲग्रो व्हिजन म्हणून काम करतो. त्याच्यात 5 लाख शेतकरी येतात. ॲडव्हान्टेज विदर्भ, नोकऱ्या, रोजगार मिळावा, औद्योगिक विकास व्हावा म्हणून ॲडव्हान्टेज विदर्भ घेतला. मी नागपुरामध्ये हेल्थ सेक्टरमध्ये 40 ते 45 हार्टचे ऑपरेशन्स केले. 1,14,000 ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना काही ना काही त्यांना साहित्य दिलं, त्यांची सेवा करायचा प्रयत्न केला. नागपुरात मी जे केलेलं काम आहे त्याच्यात खरं म्हणजे लोकांमध्ये तुम्ही सगळ्यांना गेलं तर लोकच तुम्हाला सांगतात. या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा तुम्ही दावे करता की रोजगार वाढवला, तर तो रोजगार वाढवलेला माणूस नागपुरात कुठे सापडेल असा जर प्रश्न आपण विचारला, विरोधक हा प्रश्न विचारत आहेत. पहिली गोष्ट, नागपूरमध्ये माझ्याकडे आता 68,000 लोकांची नाव आहे जी मी तुम्हाला आता देऊ शकतो. जी. तो मिहान प्रकल्प जो सुरू झाला, ज्याला त्यावेळेच्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला होता, आंदोलन केली होती. त्या प्रकल्पामधून आम्ही 68,000 लोकांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट दिला. 13,000 लोकांना मेट्रोने एम्प्लॉयमेंट दिला आणि हिंगणा आणि बुटिबुरी एमआयडीसीतून 80,000 लोकांना रोजगार मिळाला. आज नागपुरामध्ये जगात ज्या 5 IT कंपनी त्यापैकी 4 आहेत. SCL आहे, TCS आहे, इन्फोसिस आहे, टेक महिंद्रा आहे. आणि येत्या काळात त्यांच्याकडे आता 40,000 लोक सध्या आहेत आणि ते पुन्हा जवळपास या वर्षी एंडपर्यंत ती दुप्पट स्ट्रेंथ होणार आहे. पण ही जी सगळी क्षमता संवर्धनाची गोष्ट आहे ही काँग्रेसला दिसत नाही. दिसून त्यांनी आंधळे झाल्यात, त्यांना दिसायचं काही कारण नाही, कारण ते स्वीकारायला तयार नाही ना. जे काँग्रेसवाले आहेत त्यांचा मुद्दा त्यांना दिसूनही कदाचित त्यांना माहिती बोलायचं नसलं, कारण त्यांना माझ्या विरोधात लढायचं आहे. पण सामान्य माणसाला तुम्ही विचारलं तो आता मोमिनपुऱ्यातून इथे लोक IT कंपन्यामध्ये काम करतात. टाल नावाची कंपनी आहे टाटाची, ती एअरबस आणि बोईंगचे 1200 पार्ट्स तयार करतात. ते 3,500 मुलांना काम मिळालं. ती नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण मधली आहेत. त्यामुळे इथे अजूनही रोजगार निर्माण म्हणून माझी प्रायोरिटी आहे की अजून नागपुरामध्ये नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट आणायची, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणायची आणि नागपुरात अजून मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट क्रिएट करायचं.
त्याकरता मी प्रयत्न करतो. पण ज्या वेळेला काँग्रेस तुमच्या विरोधात लढते तेव्हा असंही एक दिसून येतं की ते काही मनापासून लढत नाहीत. प्रत्यक्षातलं एक थेटच प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून लागेल की तुमच्या समोरचा काँग्रेसचा उमेदवार डमी उमेदवार आहे का? नाही ना, असं बोलणं कोणावरही अन्यायकारक होईल. तर माझ्या चांगला परिचयातला आहे आणि जेव्हा इलेक्शनला उभा राहिला मी त्याला शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे आणि असा डमी नाही आहे, तो आपल्या परीने लढतो. त्याने आपलं काम, प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे त्याप्रमाणे उभा आहे. सर्वसाधारण आता तुम्ही विदर्भात बऱ्यापैकी फिरत असालच, विदर्भाबरोबर महाराष्ट्राच्याही राजकारणावर तुमचं लक्ष असेल. पण आता पहिल्या दुसऱ्या टप्प्यात ज्या 10 जागा विदर्भाच्या जाणार आहेत निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं, किती जागा भाजपला मिळणार आहेत आणि एकूण महायुतीचं स्थान काय आहे? मी आता गडचिरोली, रामटेक, भंडारा आणि चंद्रपूर या 4 मतदारसंघात जाऊन आलो आणि आता माझी निवडणूक ही 5वा माझा मतदारसंघ आहे. या 5 मध्ये मी म्हणजे प्रचार करतो आहे. आता 19 तारखेनंतर मी बाकीच्या मतदारसंघात जाईल. पण आता आम्ही जेव्हा बहुतेक मतदारसंघांमध्ये फिरतो तेव्हा 2014ला जसं जनतेतून आवाज येत होते, जनता बोलत होती, 2019ची परिस्थिती जर आपण समजा पाहिली तर 2019ला सुद्धा जनतेतून एक संवाद व्यक्त होत होता. आता तसं काही होत नाहीये. लोक निरुत्साही झाली आहेत. काय घडतंय? कारण हे राजकारण्यांनाही आताच्या घडीला पडलेलं कोड आहे की जनतेला हवंय. 10 वर्षात जे काम झालं मोदींच्या नेतृत्वाखाली, जे 60 वर्षात काँग्रेस करू शकले नाही ते काम लोकांना दिसत आहे. लोक वेल कन्व्हिन्स आहे आणि लोक आम्हाला मतदान करतील. आम्हाला 400च्या पार जे म्हणतात ते आकडा पूर्ण होईल आणि आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे. हा जो 400चा आकडा दिला गेला ही थोडीशी एक आव्हानात्मक बाब नाही वाटत आपल्याला? गरज काय आहे 400 पार असं जेव्हा विचारलं तर त्याचं उत्तर काय आहे? नाही, नेहमी प्रत्येक लढाईमध्ये आपण आपलं टार्गेट नक्की करतो. जसं मी सांगितलं की नागपूर लोकसभा क्षेत्रातून मी 5 लाखापेक्षा जास्त मतांनी मला विजयी करावं हे टार्गेट ठेवून मी पण काम करतो. त्या अनुषंगाने 400 पारचा जेव्हा तुम्ही मुद्दा मांडता, एक विरोधकांकडून त्या संदर्भातला एक मुद्दा येतो की 400 पार याच्यासाठी भाजपला हव्या आहेत कारण त्यांना भारताची राज्यघटना बदलायची आहे. त्याच्यावरचं उत्तर काय? 101% चूक आहे. तुम्ही जर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने ज्या चीफ जस्टिस प्रमुख होत्या त्यांनी केशवानंद भारती केसमध्ये निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये असं आहे की सायलेंट प्रीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन नॉट बी चेंज. म्हणजे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, नंतर फंडामेंटल राईट्स हे बदलूच शकत नाही. आणि हे 7 लोकांचे जज आणि चीफ जस्टिसने निर्णय दिला आहे तो सगळ्यांवर बंधनकारक आहे, सरकारवर बंधनकारक आहे. मग जी कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या अमेंडमेंट्स आहेत निर्णय हेडखाली त्या बदलतात. एक त्याचं प्रियमोल आहे आणि बाकी ते आहे. तर काँग्रेसने 80 वेळात घटना तोडली आहे. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात, इमर्जन्सीच्या काळात तरी तोडमोड केली. राजीव गांधीचं स्टेटमेंट आहे की आम्ही योग्य वेळी घटना बदलवू. ते काँग्रेसवाल्यांनी खरं म्हणजे घटना तोडली, घटना बदलू असं म्हटलं आणि आमच्या नावावर ते बिल फाडतात. काही अर्थार्थी आमचा संबंध आहे. काँग्रेसचे लोक आता आपल्या कामावर लोकांमध्ये जाऊ शकत नाही म्हणून कन्व्हिन्स करता येत नाही तर कन्फ्यूज करण्याकरता हा प्रयत्न करतात. मुसलमानांच्या मनात भय निर्माण करतात आणि दलितांच्या मनात संविधान बदलवणार आहे अशा प्रकारचा अपप्रचार करतात. हा त्यातला भाग आहे. आपण आपल्या एका नुकत्याच झालेल्या दुसऱ्या प्रचार सभेमध्ये ज्यात नरेंद्र मोदी आले होते तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मुसलमानांनी मोदींना घाबरण्याची गरज नाही. मी असं सांगितलं की आम्ही आयुष्य योजनेमध्ये, वयश्री योजनेमध्ये, उज्ज्वला योजनेमध्ये जेवढ्या सरकारने बेनिफिट दिले लोकांना, टपरीवाल्यांना कर्ज दिले, कुठे डिस्क्रिमिनेशन केलं? काय दलित मुसलमानांना या योजनांचा फायदा नाही मिळाला. त्यामुळे आम्ही कुणालाही डिस्क्रिमिनेट करणार नाही. आणि व्यक्ती हा जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स यांनी मोठा नाही, तर व्यक्ती हा त्याच्या गुणांनी मोठा या संकल्पनेला आमचा विश्वास आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. जी, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला नितीन गडकरींकडे बघितलं जातं तेव्हा नितीन गडकरींच्या कामाबरोबरच त्यांचं आडनाव सुद्धा चर्चेत येतं आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा घटक ठरतो. तेव्हा व्यक्तिशः नितीन गडकरींना किती वेदना होतात? कशाबद्दल? गडकरी म्हणून जेव्हा तुम्हाला बघितलं जातं, तुमच्याकडे मतदान करताना अरे हा गडकरी आहे असं सांगितलं जातं. मला काही वेदना होत नाही. मी कधी जातीवादाचं राजकारण करत नाही आणि मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. उलट मी हे सांगतो की जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात, हे पब्लिकली सांगतो.
आणि मी जातीवाद केला नाही, मी करणार नाही. जात पंथ धर्म भाषा सेक्स याच्यापेक्षा माणूस आपल्या गुणाने श्रेष्ठ आहे याच्यावर माझा विश्वास आहे. डॉक्टर अब्दुल कलाम यांना आपण फॉलो करतो ते मुसलमान होते. शिवाजी महाराजांना फॉलो करतो त्याची जात कोणती हा प्रश्न नाही मानत. आंबेडकरांना आपण मानतो, महात्मा ज्योतिबा फुलेंना मानतो. प्रत्येक मोठ्या माणसाच्या मागे त्याचं कर्तृत्व, त्याची गुणवत्ता, त्याची बीजत आणि त्याने केलेलं कार्य हे त्याच्या मोठ्यापणाचं लक्षण असतं. त्याचा जातीशी काही संबंध नाही. आणि मी ज्या स्कूल ऑफ थॉटमधून आलो आहे त्यातून अस्पृश्यता आणि जातीयता वाईट आहे, ती संपली पाहिजे. त्याकरता विथ कन्व्हिक्शन काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी याची कधी चिंताही करत नाही. आणि दुसरं मला जातपात कधी आडवी पडेल. ज्या वेळेला तुम्ही स्कूल ऑफ थॉटची चर्चा करता त्यावेळेला तुम्ही स्वाभाविकरित्या संघाला रेफर करत असणार, त्याचा संदर्भ देतच असणार. नाही, संघातच नाही, संघ, विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी. मी व्यावसायिक राजकारणी नाही आहे. पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म असं समजून वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही, समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण, सेवाकारण. मी 45,000 लोकांच्या जवळपास आता या 40-45 वर्षात हार्टचे ऑपरेशन मोफत करून दिले. 350 लोक ज्यांचे दोन्ही पाय नव्हते त्यांना मी पाय लावून दिले. जे सायकल रिक्षा चालवायचे मुसलमान आणि दलित समाजात 1 कोटी लोक आणि 50 लाख लोक काठ चालवायचे, जे बोरं जे आलं लोक पाठीवर घेऊन चालायचे, त्या सगळ्यांना मी मुक्ती दिली. मी मेकॅनाइज्ड घेऊन रिक्षा देशात आणला आणि आज एकही रिक्षा माणूस माणसाला किसणारा रिक्षा देशात अस्तित्वात नाही. त्यामुळे मी विथ कन्व्हिक्शन सामाजिक समता आणि आर्थिक समतेला मानतो. आणि मोठ्या प्रमाणावर कोविडच्या काळात 100 कोटीचं साहित्य माझ्याने विदर्भात वाटलं. रेमडेसिवीर बनवलं, फंगसचे इंजेक्शन बनवले, ऑक्सिजन प्लांट दिले, 90 ॲम्ब्युलन्स दिल्या, व्हेंटिलेटर्स 500 दिलेत, बायपॅक कॉन्सन्ट्रेट दिले, विमानातून ट्रक पाठवला आणि ऑक्सिजन आणलं आणि सगळीकडे विदर्भात ऑक्सिजन पुरवलं. अनेक ठिकाणी डॉक्टर हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलला पोहोचवलं. मी कधी जात पंथ धर्म अशा किंबहुना माझ्याकडे येणारे बहुसंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांची सगळी कामं केलीत. मी कधी असं होट दिलं नाही दिलं, होटकडे पाहून कधी काम नाही केलं. जो मी सांगतो लोकांना तुम्ही काळजी करू नका, जो मत देईल त्याचंही मी काम करेन, जो देणार नाही त्याचंही करेन. पण हा सगळा प्रयत्न जेव्हा तुम्ही कोविड काळात करता, कोविडच्या शिवाय सुद्धा तुम्ही तुमचा सेवाकार्याचा प्रसार चालू ठेवता आणि तुम्ही म्हणता की तुमच्याकडे काँग्रेसवाले सुद्धा मदत मागायला येतात. पण ज्या वेळेला निवडणुकीची वेळ येते तेव्हा तेच म्हणतात की हे सगळं सेवाकार्य हे पैसे गोळा करण्यासाठी आहे आणि इलेक्शन बॉन्डचा एक मुद्दा यात प्रामुख्याने घेतला जातो. सेवा कार्याचा बॉन्डचा काही संबंध नाही. फार्मा कंपन्यांच्या माध्यमातून पैसे उकळले गेले वगैरे असा आता आरोप सुरू झाले. पहिली गोष्ट अशी की माझा बॉन्डशी काही संबंध नाही, माझ्या डिपार्टमेंटचा नाही, माझाही नाही. बॉन्ड्समध्ये कसं आहे की एक गोष्ट सत्य आहे की राजकारणामध्ये शेवटी पॉलिटिकल पार्टीला पैसा लागतो आणि त्यामुळे मी परवा एका वाहिनीला सांगितलं की ज्याचं TRP जास्त आहे त्याला जास्त ॲडव्हर्टाइजचा रेट मिळतो, जो सत्तेत असतो, जो चालतं चालत, जे नवीन असतं त्याला कमी मिळतो. पण कुठेतरी राजकारणात पक्षीय राजकारणाकरता पैसे लागणार आहेत, त्याला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. सध्या मुद्दा सबज्युडिस आहे, पण सुप्रीम कोर्ट सांगेल आणि पॉलिटिकल पार्टी म्हणून काही ना काही मार्ग शोधला पाहिजे. नाही तर मग राजकारणामध्ये मग जो पैसा ज्या मार्गाने येतो त्यापेक्षा काहीतरी सनदशीर मार्ग असला पाहिजे. या भावनेतून बॉन्ड्सचा विषय आमच्या पक्षाने आणला. जी, प्रचाराच्या दरम्यान असं पाहिलं गेलंय की याआधी 2014-2019ला संघ आपल्या पद्धतीनं काम करत होता आणि संघाचं एक म्हणणं असतं कायम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, की अधिकाधिक मतदान झालं पाहिजे. कोणाला करा हा व्यक्तिशः मुद्दा आहे. यावेळेला तुम्हाला दिसतोय संघ कुठे सक्रिय आहे? संघ हा राजनीतिक पार्टी नाही, ते सामाजिक सांस्कृतिक संघटना. संघाचे काही स्वयंसेवक राजकारणात पण काम करतात आणि पॉलिटिकल कॉन्शियसनेस अँड पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी आणि देशाबद्दलची कमिटमेंट हा स्वयंसेवकांचा स्वभाव आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असतं ते काम करतात, बाकीचे. पण संघ म्हणून ते राजकारणातही नाही का डायरेक्ट कुठला प्रचारही करत नाही. पण मग संघ आणि भाजप, संघ आणि नरेंद्र मोदी, संघ आणि गडकरी ही नाती कशी आहेत? नाती आहेच, कारण मी स्वयंसेवक आहे आणि संघ विचार, भारतीय जनता पार्टी विचार, राष्ट्रवाद, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट आणि सामाजिक आर्थिक चिंतन, अंत्योदय हे माझी कन्व्हिक्शन आहे, माझी कमिटमेंट आहे. पण स्वयंसेवकाला तुम्ही समाधानी करू शकलात का गेल्या 5 वर्षात? कारण तोही तुमचा पाठीचा कणा आहे शेवटी, नाही म्हटलं तरी. सध्या अशी कुठेतरी अडचण नाही आली. जी, माझ्या मतदारसंघात तर मुळीच नाही.
नाही, आपण एकूणच महाराष्ट्राची देशाची चर्चा केली तर कसं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामधला महाराष्ट्रातला मी सध्या इतक्यात कुठे गेलेलो नाही आहे, पण माझ्या मतदारसंघात सगळे स्वयंसेवक अनेक लोक उत्स्फूर्तपणे स्वयंसेवक निर्णय पक्षातली लोक ज्यांचा राजकारणी संबंध असे लोक चार्टर अकाउंटंट वकील डॉक्टर वेगवेगळे लोक ज्यांचा काही संबंध नाही ते माझ्यासाठी काम करतात आहेत फिरतात आहेत मतदान करा असं लोकांना सांगत आहेत. एकूण 10 वर्षाचा आपण लेखाजोखा जर नितीन गडकरींच्याच समजा खात्यांचा मांडायचा ठरवला तर गडकरींना स्वतःला आवडलेलं समाधान देणारं काम कुठलं? नाही कसं आहे मला अनेक कामं करण्याची संधी मिळाली. मी 7 वर्ल्ड रेकॉर्ड केले. मी ॲग्रिकल्चरमध्ये काम करतो. नागपुरात तर ॲग्रिकल्चर नाही आहे. ॲग्रो व्हिजन म्हणून 5 लाख शेतकऱ्यांना दरवर्षी गोळा करतो. मी मदर डेअरी आणली 450 कोटीचा दुधाचा प्रकल्प मोठा आणला. माझ्या आयुष्यात मी अनेक टनेल्स बांधल्या रोड बांधले ब्रिजेस बांधल्या. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर्ली बांद्रा सिलिंग 55 उड्डाण पूल त्याच्याही पेक्षा मोठे मोठे प्रोजेक्ट बांधले. दिल्ली ते मुंबई हायवे बांधले. काश्मीर पासून तर कन्याकुमारी कुठेही तुम्ही जा कोणत्याही जिल्ह्यात जा कोणत्याही राज्यात जा थोडं लोकच सांगतील. पण माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगलं काम कोणतं असेल तर 1 कोटी लोक जे सायकल रिक्षा चालवत होते किंवा आपल्या खांद्यावर झू घेऊन जे माणूस माणसाला खिचत होता आणि जो 1 क्विंटलचा पोतं पाठीवर ठेवून झुकून चालला होता त्या सगळ्यांना मी मेकॅनिक्स देऊन ई रिक्षा आणि ई कार्ड दिली आणि ही प्रथा बंद झाली. आता जवळपास असा माणूस कुठे पाहायला मिळत नाही. हे मानवीय शोषणाचं जे एक प्रतीक बनलं होतं ते संपलं. मला पार्लमेंटमध्ये मुलायम सिंग यादवांनी भाषणात म्हटलं की हे इतकं चांगलं काम झालं की तुम्ही डॉक्टर राममनोहर लोहियांचं स्वप्न पूर्ण केला. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी ही प्रथा बंद होईल तो सोन्याचा दिवस होईल. त्यामुळे हेच काम माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आहे. मुळात मी सेवा हे मेडिकल सेक्टरमध्ये विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रात स्पोर्ट्समध्ये डेव्हलपमेंटमध्ये माझी रुची अशा अनेक विषयात काम करत असतो. आणि मी केवळ राजकीय भावनेतून काम नाही करत. मी 1800 एकल विद्यालय चालवतो ज्या गडचिरोली सिरोंचा एटापल्ली ऐरी भागात आहे. तर त्या सगळ्या याच्यात तर ते काही माझ्या कॉन्स्टिट्युशन आहे. 18,000 मुलं शिकतात. मी मुळामध्ये सामाजिक कार्यकर्ता आहे आणि राजकारणामध्ये सेवा केली पाहिजे समाजाची आणि आपण सांस्कृतिक मूल्य वाढवली पाहिजे. क्रीडांगणावर मुलं खेळली पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं संगीत नृत्य नाटक कविता साहित्याचा आनंद जनतेने घेतला पाहिजे. समाज प्रगल्भ झाला पाहिजे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ॲक्टिव्ह असतो. नागपूरपुरतंच नाही तर पूर्ण विदर्भापुरतं असतो आणि नेहमी सगळ्या कामातही असतो. ती माझी आवड आहे नैसर्गिक आवड आहे. त्याच्यामागे राजकीय उद्देश नाही. पण मग असं म्हणायचं का की नितीनजींनी विदर्भ वगळून उर्वरित महाराष्ट्रावरचं प्रेम कमी केलंय? मी महाराष्ट्राला 5 लाख कोटी रुपये माझ्या खात्यातून दिले. आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जाल पालखी मार्ग दिला 12,000 कोटीचा. महाराष्ट्रातलं अक्कलकोट असेल पंढरपूर असेल देहू आळंदी असेल माहूर असेल तुळजापूर असेल कुठेही जा प्रत्येक ठिकाणी भाविक कसे पोहोचतील योग्य प्रकारे तो प्रयत्न केला. मी पुणे शहर आणि जिल्हा म्हणून 1 लाख कोटी रुपयाची कामं दिली. तर सगळ्या महाराष्ट्रात काम केलं. मी शिपिंग मिनिस्ट्री होतो त्यावेळी मुंबईमध्ये भरपूर कामं केली. तर मी असा विचार करत नाही. पण मी नागपुरातला आहे. नागपूर तिथला माझा जन्म झाला. ही माझी कार्यभूमी आहे जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. इथे पण मी काम करतो. विदर्भात पण काम करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायचं आहे हे माझं मिशन आहे. त्याकरता शेतकऱ्यावर काम करतो. मला 4 डिलीट महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटी दिल्या. पंजाबराव कृषी विद्यापीठ रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेड नंतर महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी आणि परभणीच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने या सगळ्या ज्या डिलीट्स मला मिळाल्यात त्या खरं म्हणजे कृषी विज्ञानाकरता मी जलसंवर्धनामध्ये 1,000पेक्षा जास्त अमृत सरोवर बांधले. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा ते बुलढाणा याच्यामध्ये धनगर समाज 15,000 लोक मायग्रेट व्हायचे. सगळे नदी नाले खोलीकरण केले पाण्याची साठवणूक वाढवली. मी वर्धा जिल्ह्यात काम करतो. मी वाशिम जिल्ह्यात करतो. अकोला जिल्ह्यात पंजाबराव कृषी विद्यापीठ 36 तलाव बांधले. आता परभणीत बांधले. हे तर काही माझी कॉन्स्टिट्युशन थोडी आहे. शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. गावं समृद्ध झाली पाहिजे. आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे आणि विश्वगुरू बनला पाहिजे. आणि एवढंच नाही तर हा भारत भय भूक आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त होऊन सुखी समृद्ध संपन्न देश झाला पाहिजे.
याकरता आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे आणि त्या करण्याकरता मी एक छोटासा व्यक्ती आहे, मी आपल्या प्रयत्न करतो. पण तुम्ही जेव्हा म्हणता की भयभूक भ्रष्टाचारापासून भारताची मुक्तता झाली पाहिजे, तुम्हाला वाटतं गेल्या 10 वर्षात भ्रष्टाचारापासून भारताची मुक्तता होतीये? निश्चितपणे. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली. तुम्ही एक पत्रकार आहात, माझ्याकडे एकाही कॉन्ट्रॅक्टरला आपलं काम मंजूर करायला येण्याची गरज नाही पडली, हे मी दाव्याने बोलू शकतो. अच्छा. हां, त्यामुळे प्रश्न असा आहे की 50 लाख कोटी म्हणजे तुम्ही विचार करा, कमीत कमी महाराष्ट्राचं दरवर्षीचं बजेट किती आहे जी, ते त्याच्यात त्याला मल्टिप्लाय करा. तेवढं कामं केल्यावर एकही आरोप नाही, कुठेच नाही, कधी नाही. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये देश पातळीवर सुद्धा विविध राज्यांमध्ये तुमच्या खात्याच्या माध्यमातून कामं होत असतात आणि संसदेमध्ये नितीन गडकरींचं कौतुक होतं. आम्हाला एक मराठी माणूस म्हणून नितीन गडकरींचं कौतुक होताना निश्चित आनंद होतो, पण त्यातली खोडी अशी असते की मोदी वाईट आहेत हे दाखवण्यासाठी गडकरींचं कौतुक होतं का? असं काही नाही आहे. मुळामध्ये माझ्या खात्यावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा 75 खासदार बोलले. मला स्पीकर साहेबांनी सांगितलं की पार्लमेंटच्या इतिहासात पहिल्यांदा 75 खासदारांनी, म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी पण ओबीसी पर्यंत, तृणमूल काँग्रेसच्या सगळ्यांनी मला धन्यवाद दिले, माझं अभिनंदन दिलं. तर ते मी कामं केले. सबका साथ, सबका विकास, सबका प्रसार. मोदींनी हेच सांगितलं, जे योग्य असेल ते सगळ्यांचं केलं, अयोग्य असेल ते सुद्धा आपल्या जवळ बसणाऱ्या माणसं नाही केलं. तर मी या बाबतीत अशा प्रकारचा संकुचित विचार ठेवून काम करत नाही आणि माझी कोणी तारीफ केली म्हणून कधी कोणाच्या विरोधात असंही नाही आहे. शेवटी हा प्रत्येकाच्या अप्रोचचा प्रश्न असतो. मोदीजींचं कार्य आता विश्वात गेलेला आहे, ते मोठे नेते आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही रस्ते बांधणी याच्यावर तुमचा पूर्वीपासूनचा भर राहिलेला आहे, पण एक विचार पर्यावरणाच्या माध्यमातून असा समोर येतो की हिमालयाच्या सारख्या प्रदेशामध्ये, जो तुलनेनं ठिसूळ प्रदेश आहे, तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते बांधू नयेत. हिमालयाच्या एका बाजूला पाकिस्तान आहे, एका बाजूला चीन आहे. लढाई झाली तर आपलं सैन्य तर जाऊ शकलं पाहिजे. दुसरं त्या भागातल्या लोकांचा विकास करा, टुरिझम वाढवायचा असेल तर रस्ते बांधण्याशिवाय पर्याय नाही. कठीण आहे, ठिसूळ आहे सगळं. टनेल बांधणं कठीण. मी 2.5 लाख कोटी रुपयाच्या मोठ्या प्रमाणात टनेल्स बांधतोय. कठीण आहे पण अशक्य नाही आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे, अडचणी येत असतात आणि त्यामुळे सगळ्या अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा पासून तर उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर पर्यंत, राजस्थान, मध्य सीमावर्ती सगळ्या ठिकाणी रस्ते बांधले, टनेल बांधले, एक्सप्रेस हायवे बांधले. मला असं वाटतं यातूनच देशाचा विकास होणार आहे. पण केवळ आणि केवळ रस्ते बांधणी हाच एकमेव विकासाचा मार्ग आहे की विकासाचे इतरही मार्ग? विकासाचे अनेक मार्ग आहेत. कुठले? माझ्याकडे ज्याची जबाबदारी आहे ते काम मी केलं. बाकीचे कृषी क्षेत्राचा विकास आहे, उद्योग क्षेत्राचा विकास आहे, रेल्वेचा विकास आहे, विमानतळाचा विकास आहे, तेही पण मोठ्या प्रमाणात सरकारने केलं. त्याची जबाबदारी वेगळ्या लोकांकडे आहे. एकत्रितरित्या आपण जर समजा 10 पैकी मार्क द्यायचे ठरवले तर तुम्ही आत्ताच्या स्वतःच्या सरकारला किती मार्क द्याल? 10 पैकी 10 देणार. 10 पैकी कमी मार्क देण्याची जर काँग्रेसची भूमिका असेल आणि त्यांचं म्हणणं न्यायपत्रात राहिलीच पाहिजे अशी भूमिका विरोधी पक्षात आहेत. असं आहे, मी तुम्हाला विचारलं की तुमची चॅनल चांगली आहे पण दुसरी कोणती चॅनल चांगली आहे सांगा, तुम्ही थोडे उत्तर देणार. कारण तुमच्या चॅनलवरून दुसऱ्या चॅनलची तारीफ करणं किती चांगलं असेल तरी तुम्हाला शक्य नाही. राजकारणातही या मर्यादा असतात. मी म्हणतो गमतीने की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्राडिक्शन. अनेक गोष्टी चालत असतात. नितीन गडकरी पूर्वीच्या वेळेला जेव्हा आम्हाला भेटायचे त्यावेळेला आवर्जून असं सांगायचे की काम करून देणारा अधिकारी आणि प्रशासन त्यांना आवडतं. जे बाळासाहेबांच्या टेबलवरचं एक वाक्य बाळासाहेब मला दिलं होतं, मी लोकांना सांगतो. पण आता मग या स्थितीत प्रशासनानं किती आपली भूमिका बदलली? साहेब असं आहे, प्रत्येक ठिकाणी चांगले वाईट माणसं असतात. घोडा चांगला असतो पण त्याच्यावर बसणाऱ्याची पकड किती आहे महत्वाचं असतं. प्रशासनाला दोष देण्यात अर्थ नाही. प्रशासन कशी असेल तरी त्यातून उत्तम कार्य करून घेणं ही नेतृत्वाची कसोटी असते आणि त्यांनी ते केलं पाहिजे. पण मग असं जर असेल तर नेतृत्वाच्या कसोटीच्या समोर मुंबई गोवा महामार्ग अद्यापही रखडलेला का असतो आणि नेहमी हा प्रश्न गडकरींच्या समोर येतोच? पहिली गोष्ट, हा मार्गच मुळात महाराष्ट्र सरकारच्या PWने बांधायला सुरुवात केली. भुजबळ साहेब मंत्री होते 2009 साली. अडचणी आल्या, लँड एक्विजिशन झालं, पण आता हा रखडलेला नाही आहे. जवळपास 95% पूर्ण झालेला आहे. टनेल्स पण पूर्ण झाला आणि आता पुढच्या जूनपर्यंत सगळा मार्ग संपेल.
पण दरवेळेला ही समयसीमा वाढत जाते, अडचणी आल्या, त्याच्यामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर बदलले, त्यांनी आपलं दिवाळ घोषित झालं, त्यांनी एनसीएलटीत गेले, लँड एक्विजिशनचे प्रॉब्लेम आले, खूप प्रॉब्लेम्स आले त्याच्यातून, कोर्ट केसेस झाल्या. आता या सगळ्या याच्यावर शेवटी गोष्ट खरी मी मान्य करतो, आणि हा सुरुवातीला बांधायला दिला होता तो महाराष्ट्र सरकारला दिला होता, त्याच्यात लिटिगेशन झाले आणि हाय अडचणी आल्या, मी कोणाला दोष देत नाही. पण आता प्रश्न सुटले आहेत आणि मी ही गोष्ट स्वीकार करतो की मुंबई गोवा मार्ग रखडल्यामुळे लोकांना खूप त्रास झाला, पण आता तो त्रास होणार नाही एवढंच मी सांगू शकतो. तुमच्याकडे गंगा स्वच्छतेचं मंत्रालय पण होतं, वैयक्तिकरित्या तुमचा अनुभव काय राहिला आणि गंगा स्वच्छ झाली आहे? ज्यावेळी कुंभमेळा झाला होता त्यावेळी लोकांनी गंगेतलं पाणी पिलं, पहिल्याच वेळी गंगे शुद्ध आणि चांगली झाली. मी पुष्कळ गंगेत केली, 40,000 कोटी रुपयाची कामं केली, अनेक ठिकाणी ETP लावले, प्लांट लावले आणि गंगेला अविरल निर्मल गंगा करण्याचा प्रयत्न केला. माझ्या आयुष्यात मी भाग्यशाली आहे की मला गंगेचं काम करायला मिळालं. मी गंगेत जलमार्ग बांधला, वाराणसी टू हल्दिया 1380 किलोमीटर, त्याला 3 मीटरचा ड्राफ्ट तयार केला. तुमचं एक स्वप्न मुंबईसाठी पण होतं आणि कदाचित ते अद्यापही असावं, नरिमन पॉइंट पासून विरार पर्यंत जलमार्गाचा विकास करणं. नाही, नरिमन पॉइंट पासून मुंबई दिल्ली हायवेला जोडण्याचं स्वप्न होतं, पण महाराष्ट्र सरकारने आता वरळी बंदराचं एक्सटेन्शन केला आणि इकडे कोस्टल रोड झालेला, आणि त्यामुळे आता पलीकडे वरळी मार्गाने विरारपर्यंत काम सुरू आहे आणि विरारच्या पुढे एक्सप्रेस हायवेला विरारला जोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ते झालं तर नरिमन पॉइंट टू दिल्ली 12 तासात होईल आणि मला नक्कीच ते काम करायला आवडेल. गडकरींच्या चर्चेमध्ये कायम आकडे आता लाख कोटीचे आकडे येतात, पण मी तुमच्या पत्रकाला मी बोललो ते झालं असं एक काम सांगा ना. आमच्याकडून कायमच हे प्रश्न असतात, तर तो तेच बोलतो आणि एखादं नसेल होत काम तर नाही म्हणून मी सांगितलं मुंबई गोवा रखडला खरी गोष्ट आहे, पण मी खोटं बोलत नाही, लोकांना कधी पण मी मिसलीड करत नाही. आणि मी आता ही माझी इच्छा आहे, पण हा महाराष्ट्र सरकारला त्यांनी मला परवानगी दिली पाहिजे विरारच्या पलीकडे बांधायची, उद्या त्यांनी दिली नाही तर मग अडचण आहे. मी तयारी केली आहे. एक मुद्दा तुमच्यासाठी कायम राखीव ठेवलेला असतो, तो असतो टोल मुक्तीचा, आणि त्याच्यावर काही तुम्ही कन्व्हिन्स होताना दिसत नाही. टोल मुक्ती मागून मागून राजकारणी चर्चा घडवतात. जर मी मुंबईमध्ये 55 उड्डाण पूल टोल नसता तर मी 2 आणि 3 पूल रस्ते वर्षाचे बांधले असते. 55 पूल बांधल्यामुळे किती राहत मिळाली. दुसरं, मुंबई पुण्याला जर टोल नसता तर तो 9 तास लागायचे. आता 9 तासाचं पेट्रोल डिझेलच्या 2 तासाची बचत नाही आहे, वेळेची बचत नाही आहे. बघा, इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. हे बडंबरोबर TV चॅनल आपल्या हॉटेलमध्ये कार्यक्रम घेतात, चकाचक सगळा, तर फुकट होतो का? आहे ना रामलीला मैदानावर फुकट कार्यक्रम झाडाखाली बसून होऊ शकतो. तुम्ही जर चांगल्या सर्व्हिसेस अपेक्षा कराल तर तुम्हाला जो देऊ शकतो त्याला पेमेंट करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच ही कामं झाली नाही तर होऊ शकली नसते. समृद्धी महामार्ग होताना पण अडचणी आल्या आणि आता जेव्हा तो वापरात आलाय त्यावेळेला चर्चा वारंवार त्याच्यावरच्या अपघातांची होती. समृद्धी महामार्गावर आम्ही अभ्यास केला, महाराष्ट्र सरकारला रिपोर्ट दिलेला आहे. शेवटी हा महाराष्ट्र सरकारचा अधीन प्रश्न आहे, त्यांना याच्यावर निर्णय घ्यायचा. कारण काय पण अपघाताची मी जाहीररित्या बोलणं म्हणजे तुम्ही पुन्हा उलट लेखाल गडकरींची समृद्धी मार्गावर टीका आणि एक कार्यक्रम लावाल, कारण त्याच्याबद्दल जे मी अभ्यास केला ते सगळे मुद्दे काढून मी देवेंद्रजी आणि मुख्यमंत्र्यांकडे रिपोर्ट पाठवला. प्राप्त स्थितीमध्ये आम्हाला या टप्प्यात म्हटलं मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एक जाणून घ्यायचं आहे, तुमचं स्वतःचं आकलन विदर्भासाठीचं किती आहे, महाराष्ट्रासाठीचं जागांचं किती आणि देशासाठी? मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा 1-2 मिळतील. आणि आम्ही कुठे महाराष्ट्रात मागच्या वेळी ज्या जागा होत्या भाजप शिवसेना जिंकल्या होत्या त्यापेक्षा 1-2 जागा जास्तच मिळतील असा मला विश्वास आहे. पण लोक चिडली आहेत, लोकांच्या मध्ये एक संताप आहे. असं नाही वाटत की हे जे पक्ष फोडण्याचं काम झालं किंवा लोक इकडून तिकडे जाण्याचं काम मला झालं? तर काही असं वाटत नाही. उलट ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, मोठ्या ताकदीने चालू आहे आणि आम्ही महाराष्ट्रात नक्की विजय. एकदा देशातला आकडा तुमच्याकडून ऐकायचा आहे आम्हाला. 400 पार, 370 BJP आणि बाकी 400. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.